अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 16 मे, आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, तो वाईकर आता स्कूटरवरून येईल, त्याला सांगा म्हणावे आमच्याकडे येऊ नका. भाग 1. महाराजांच्याकडे सर्व धर्म समभाव कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील वाक्य आहे. आपण केवळ सर्व धर्म समभाव या विषयाच्या चर्चा करायच्या, मात्र वागायचे भलतेच असे नसते तर भारताचे देशाचे तुकडेच झाले नसते. पाकिस्तान, बांगलादेश, भारत आणखी काही देश मिळून पूर्वीचा भारत होता. फाळणी झाली, आता स्वतंत्र भारत देशाचे सुद्धा तुकडे होत आहेत. आता कविता लिहिणाऱ्यांना विषय मिळाला, खलिस्तान क्यों मांग रहे हो, हिंदुस्तान तुम्हारा है. बोडोलैंड क्यों मांग रहे हो, हिंदुस्तान तुम्हारा है. गोरखालैंड क्यों मांग रहे हो, हिंदुस्तान तुम्हारा है. खरे सर्वजण जर सर्व धर्म समभावाने वागत असते तर अशी गीते निर्माणच झाली नसती. सर्व धर्म समभावाच्या घोषणा करायच्या आणि हिंदू मुस्लिमांच्या दंगली पेटवून द्यायच्या. राम मंदिराच्या बाबतीमध्ये तो ढाचा ज्यावेळी पडला त्यावेळी साऱ्या भारत देशामध्ये दंगली उठल्या. त्याच्या अगोदर तासभर महाराजांच्या इथे महाराज दिग्मूढ होऊन शांत बसले होते. तेवढ्यात कंदिलाचा भडका झाला. मग मात्र महाराज खवळले, विजवा विजवा भाड्यानं, तुम्हाला पेटवायचंच आहे ना, पेटलेच म्हणा. तिकडे तो ढाचा पडला आणि तास 2 तास श्री महाराजांनी जमदग्नी ऋषीचा अवतार घेतला होता. सर्वांना शिव्या घालत होते, त्यातून देव सुद्धा सुटले नाही. महाराज म्हणाले, रामाचे इकडे काय काम आहे? रामाने लंका जिंकली, तिथे राज्य करायचे सोडून पुन्हा भारतात कशाला आला? हे तत्वज्ञान ढोंगी विचारातून बाहेर पडत नाही. महाराजांच्याकडे सगळ्याच जाती धर्माचे लोक येत असत. मात्र महाराज रागावले, तोंडात शिव्या सुरू झाल्या, हातात दगड आले की सगळ्या माळांनी माणसे पळायची. त्यात हिंदूच होते असे नाही, तर मुसलमान ही तितक्याच वेगाने जीव वाचण्यासाठी पळत असत. मग विचार करा, महाराजांचे हृदय कसे असेल. सध्या भाषण देणाऱ्यांना राशांची चिंता नाही, तर भाषणही द्यायचे आणि दंगलीला प्रोत्साहनही द्यायचे. एक नवीन उद्योग सुरू झाला आहे. मताच्या पोळीसाठी हजारो लोकांच्या घराची होळी झाली तरी त्यांना काय फरक पडणार आहे? हिंदू मुस्लिम हा महाराजांच्या डोक्यात कधी विषयच नसतो. माझ्याकडे आलेला प्रत्येक जण परमेश्वराचा अंश आहे. सर्वांचे रक्त लाल आहे. भूक लागल्यावर धर्म नसतो, मरण अथवा संकट आल्यावर धर्म सुचत नाही. जीव वाचवणे हाच त्यांचा धर्म होतो. तर सांगण्याचे कारण असे, त्या दिवशी रमजान ईद होती. वाईकर हा ग्रहस्थ, खूप लोकांशी संबंध असणारा वाईचा कुलोत्पन्न ब्राह्मण. श्री महाराजांच्यावर नितांत श्रद्धा, ते वाईवरून कुरोलीस यायला निघाले होते आणि कुणीतरी एका मुसलमान बंधूने वाईकरांना हाक मारली, मिस्त्री आओ इधर शिरखुर्मा लेकर जाओ. तेव्हा वाईकर म्हणाले, मला जरा गडबड आहे, मी नंतर येतो. आणि शिरखुर्मा टाळून म्हणजे प्रसाद टाळून वाईकर कुरोलीस पोहोचण्यापूर्वी महाराजांनी आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती, आता वाईकर येईल. अर्थात महाराजांना सर्वच ज्ञात असायचे. घरून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत त्याची जबाबदारी त्यांच्यावरच असायची. वाईकर शिरखुर्मा न घेता निघालेला महाराजांनी जाणले होते, त्यामुळे तशी आज्ञा दिली होती. वाईकराची गाडी थांबते न थांबते तोच. 2-4 सेवकांनी वाईकरांना निरोप दिला, वाईकर, महाराजांनी मगाशीच सांगितलेलं आहे, आज माझ्याकडे यायचे नाही. तसा वाईकराचा चेहरा उतरला. पण अशी शिक्षा महाराज का देत आहेत हे काही त्यांच्या लक्षात येईना. भक्त विचार करून विसरून जातो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.